नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। अद्याप अधिसूचनाच निघाली नाही तर हे अधिकारी जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाले का? ड्रोन सर्वे कोणाच्या आदेशानुसार करतायत? विटा येथील दौऱ्यानिमित्त शक्तीपीठ महामार्ग ड्रोन सर्वे वेळी माजी खासदार राजू शेट्टी, स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यावर संतापलेत। पहाटेपासूनच पोलीस यंत्रणा गावातून फिरते। हे खाकी वर्दीतील गुंड कोणाची गुलामगिरी करतायत? आमच्या आया बहिणींना जेलमध्ये टाकायची धमकी द्याल तर आम्ही तुमच्या पायात पत्रा ठोकू। काहीही झालं तरी आम्ही या महामार्गाचा ड्रोन सर्वे होऊ देणार नाही, असं शेट्टी म्हणालेत। आता नेमकं काय आंदोलनाची दिशा? या भागातून शक्तीपीठ महामार्ग जातो आणि 25 मे पर्यंत शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या हरकती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे घेतलेल्या होत्या आणि 1 जूनला जिल्हा पत्र आलं की अजून अधिसूचनाच निघालेली नसल्यामुळं तुमचा अर्ज निकालात काढण्यात येत आहे, अशा अर्थाचं पत्र 1 जूनला आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं ते पत्र आलेलं आहे, यात तालुक्यामध्ये सुद्धा आलेलं आहे। आणि असं असताना मग ज्या महामार्गाची अधिसूचनाच जर का काढलेली नाही, मग काल दिवसभर आणि काल रात्री सुद्धा पहाटे 3 वाजता मोनार्क कंपनीच्या सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर पोलीस, 3 DYSP, दंगल निवारण पथक आणि 3 प्रांत हे काय करत होते, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ते विचारणार आहे आम्ही। जर तुमची अधिसूचनाच नाही तर तुम्ही कुणाची गुलामगिरी करायला आलाय? हे खाकी वर्दीतले गुंड कुणाची चाकरी करायला रात्री अपरात्री आमच्या गावात शिरतायत। या इथल्या विटा पोलीस स्टेशन पासून भाग्यनगर 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबली चोरीला जाऊन 15 दिवस झाले। जवळजवळ 10-12 लाखाचा माल चोरीला गेलेला आहे। इथून 8 किलोमीटर वर जाऊन एकाही पोलिसाला चौकशी करावं असं वाटलं नाही आणि त्याच पोलीस ठाण्यातला पोलीस इन्स्पेक्टर पहाटे 3 वाजता त्या जातोय। लाज या विटारे आणि परिसराने हायदोस मारले पदार्थांचा साठा सापडलेला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी हे कार्यक्षम आहेत म्हणून इथं आणलंय, त्यांना काय चिरडण्यासाठी आणलंय? त्यांनी या अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये काय कारवाई केली? त्यांना 17-18 खोत अंमलाखाली आज वाटत नाही का पोलिसांना? आणि एका खाजगी रात्री आमच्या आया बहिणी करतात वाटत आणि तुरुंगात सडत पडाल असे धमकी देतात बरे होते, परंतु हा सगळा परिसर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारचा परिसर आहे, हे त्यांनी विसरू नये। त्या काळामध्ये नाना पाटलांनी इंग्रजांच्या पत्र्या टोकल्या। आता हे काळे इंग्रज आलेले आहेत, वेगळ्या पद्धतीने आम्ही सुद्धा पत्र्या टोकल्याशिवाय, एवढाच माझा त्यांना इशारा आहे। आता काय करणार आहे? सर्वे अजिबात होऊन देणार नाही, कारण हा एक शक्तीपीठ महामार्ग आम्हाला मान्य नाही। आता जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावलेली, त्यांना आम्ही जाब विचारायला निघालेलो आहोत। जर जिल्हाधिकारी, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? जिल्हाधिकारी जर म्हणत असतील की अधिसूचनाच निघालेली नाही तर तुम्ही सर्वेसाठी बैठक कुठल्या अधिकारात बोलवताय? हा जाब विचारायला आम्ही निघालेलो आहे। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।